पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलंय आणि पश्चिम बंगालसह केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरीमधील सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय। 4 मेला सत्ता कुणाची येणार हे स्पष्ट होणार आहे, पण त्यापूर्वी एबीपी माझा प्रेक्षकांसाठी पोल ऑफ पोल्स घेऊन आलेला आहे। तर पोल ऑफ पोल्सनुसार पश्चिम बंगालमधल्या 294 जागांपैकी तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजप 146 ते 161 जागा काबीज करू शकतं। या मॅट्रिक्सच्या पोलनुसार भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येऊ शकते, तर इतरांना 6 ते 10 जागांवरती यश मिळू शकतं। तामिळनाडूचं काय चित्र असेल? 234 जागांपैकी डीएमके आणि काँग्रेस यांच्या युतीला 122 ते 132 जागांचा अंदाज आहे। अण्णा द्रमुक आणि भाजपच्या युतीला 87 ते 100च्या आसपास जागा मिळू शकतात, तर 10 ते 18 जागांवरती इतरांचा विजय होऊ शकतो। पुढचं राज्य आसाम। आसामच्या एकूण जागा 126 आहेत, त्यापैकी भाजपला 85 ते 95 जागांवरती यश मिळेल अशी शक्यता आहे। काँग्रेस 25 ते 35 जागांवर विजयी होऊ शकतं, तर इतरांच्या खात्यात 6 ते 12 जागा जाऊ शकतात। केरळमध्ये डावे पक्ष 60 ते 65 जागा जिंकण्याचा अंदाज आहे। इथे काँग्रेस बाजी मारेल अशी शक्यता आहे 70 ते 75 जागांसह, तर इतरांना 5 ते 6 जागा मिळतील। 140 जागांचा हा अंदाज आहे। पोल डायरीच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 99 ते 127 जागा, भाजपला 142 ते 171 जागा आणि काँग्रेसला 3 ते 5 जागांवरती विजय मिळण्याचा अंदाज आहे। प्रजाच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 85 ते 110 जागा मिळतील, भाजपला 178 ते 208, तर इतरांना 5 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे। प्रजाच्या एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये डीएमकेची सत्ता येईल 148 ते 168 जागांसह, अण्णा द्रमुकला 61 ते 81 जागा मिळतील, तर इतर 1 ते 9 या आकड्यांमध्ये विजयी होतील। चाणक्य स्ट्रॅटेजीच्या पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। तृणमूल काँग्रेसला 130 ते 140 जागांचा अंदाज आहे, तर भाजपला 150 ते 160 जागा आणि इतर 6 ते 10 जागांवरती विजयी होतील 294 जागांपैकी। आसाममध्ये चाणक्यच्या पोलनुसार भाजपला 88 ते 98 जागा, काँग्रेसला 22 ते 32, तर इतर 3 ते 5 जागांवरती विजय मिळवतील। तामिळनाडूमध्ये चाणक्यच्या आकडेवारीनुसार अंदाजानुसार डीएमकेला मोठा विजय मिळेल 145 ते 160 जागांसह, अण्णा द्रमुक 50 ते 65 जागा, तर इतरांना 18 ते 26 जागा मिळतील। केरळमध्ये डावे पक्ष 58 ते 64 जागांच्या आसपास असतील, काँग्रेसला 72 ते 80 जागा मिळतील, तर इतरांना 3 ते 7 जागा। पीपल्स इन्साइटच्या पोलनुसार आसाममध्ये भाजपची सत्ता येते 88 ते 96 जागांचा अंदाज, काँग्रेसला 30 ते 34 जागांचा अंदाज, तर इतर 2 ते 4 जागा। तामिळनाडूमध्ये डीएमके 120 ते 140, अण्णा द्रमुक 60 ते 70, टीव्हीके 30 ते 40 आणि इतर 4 असा अंदाज आहे। तर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं, जे मोठ्या संख्येनं झालेलं आहे। संध्याकाळच्या 5च्या आकडेवारीनुसार 142 जागांसाठी 91.36% मतदानाची नोंद झाली आहे। पश्चिम बंगाल निवडणुकीतला हा टप्पा अतिशय निर्णायक मानला जातोय। पश्चिम बंगालच्या विधानसभेत एकूण 294 जागा आहेत, त्यापैकी 142 जागांसाठी आज मतदान होतं। बंगालची निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांसाठी अतिशय प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची। सोबतच भवानीपुरात भाजपचे सुवेंदू अधिकारी विरुद्ध विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असा थेट सामना आहे। पहिल्या टप्प्यात 93% मतदानाची नोंद झाली आहे, तर आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी ही 90%च्या पार गेली आहे।